जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार। HTBT कापूस बियाण्यांवरील निर्बंधविरुद्ध शेतकरी संघटनेचे सविनय कायदेभंग आंदोलन किसान तंत्रज्ञान स्वातंत्र्य सत्याग्रह अधिक तीव्र करणार। HTBT कापूस बियाणे शेतीतील अद्ययावत तंत्रज्ञानाचे प्रतीक आहे, अशी प्रतिक्रिया शरद जोशी स्थापित शेतकरी संघटनेचे अध्यक्ष ललित पाटील बहाळे यांनी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेतून सांगितले। जनुकीय अभियांत्रिकी स्वतंत्रपणे तसेच कृत्रिम बुद्धिमत्तेच्या संयोगाने शेतीतील वाणांचे विविध प्रकारे मूल्यवर्धन घडवून आणण्याची क्षमता असणारे तंत्रज्ञान आहे। शेतकरी हा देशाच्या अर्थव्यवस्थेतील वाणिज्यिक घटक आहे। त्याला उपलब्ध अद्ययावत तंत्रज्ञान वापरण्यापासून रोखणे म्हणजे त्याच्या उपजीविकेच्या अधिकारावर गदा आणणे तसेच कापूस उत्पादनात घट, राज्याच्या GDPवर परिणाम, ग्रामीण रोजगारात घट, लोकसांख्यिकीय लाभांश डेमोग्राफिक डिव्हिडंड मिळवण्यातील हा मोठा अडथळा ठरेल। शेतकरी संघटना महाराष्ट्र राज्य कृषी विभागाने कापूस उत्पादक जिल्ह्यांमध्ये इतर राज्यांतून येणाऱ्या HTBT कापूस बियाण्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी समित्या स्थापन करण्याचा घेतलेला निर्णय तीव्र शब्दांत निषेध करते। हा निर्णय राज्याच्या अर्थव्यवस्थेला मोठा फटका देणारा आहे। महाराष्ट्रात HTBT कापसाचे F2 जनरेशन बियाणे आधीपासून मोठ्या प्रमाणावर अस्तित्वात आहे। सरकारच्या अशा उपद्रवामुळे शेतकऱ्यांना हे दुय्यम दर्जाचे बियाणे वापरणे भाग पडेल। हायब्रिड बियाण्याच्या बाबतीत F2 बियाणे पेरणीसाठी उत्पादन संदर्भात वापरणे हे प्रतिकूल सूचक आहे। अशा परिस्थितीत बाहेरून येणाऱ्या बियाण्यांवर बंदी घालण्याचा प्रयत्न पूर्णपणे अव्यवहार्य आहे। शेतकऱ्यांना अनधिकृत मार्गाकडे ढकलेल तर उत्पादन खर्च वाढवेल आणि उत्पादनक्षमतेवर विपरीत परिणाम करेल। या निर्णयाचे गंभीर परिणाम होतील। किसान तंत्रज्ञान स्वातंत्र्य सत्याग्रह शेतकरी संघटना यांच्या वतीने 10 जून 2026 रोजी वाकाचार रस्ता नंदुरबार गुजरात मधून HTBT कापूस बियाणे घेऊन महाराष्ट्रात प्रवेश करण्याचे सविनय कायदेभंगाचे आंदोलन केले जाईल, असे देखील आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेतून ललित पाटील बहाळे यांनी सांगितले आहे। हा सत्याग्रह म्हणजे शेतकऱ्यांच्या तंत्रज्ञान स्वातंत्र्याची घोषणा आहे। शासकीय अधिकाऱ्यांना आवाहन शेतकरी संघटना समित्यांमध्ये नियुक्त सर्व अधिकाऱ्यांना आवाहन करते की तुम्ही आधी भारताचे नागरिक म्हणून जन्माला आला आहात, त्यानंतर शासकीय कर्मचारी झालात। तुमची प्राथमिक जबाबदारी देशाला या तरुणावस्थेत लोकसांख्यिकीय लाभांश मिळवण्याकामी आपले योगदान प्रदान करण्याची आहे। बेरोजगारी आणि अपूर्ण रोजगार कमी करणे, शेतीत तंत्रज्ञानाचा प्रवेश वाढवणे, बाजार व्यवस्थेत पारदर्शकता आणि न्याय्य दर मिळवून देणे। इतिहास फाईल्स पाहत नाही, तो परिणाम पाहतो। प्रतिबंधात्मक धोरणांचे अंधपणे पालन करू नका, प्रगती, तर्क आणि राष्ट्रीय हिताच्या बाजूने उभे रहा, असे आवाहन आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेतून शरद जोशी स्थापित शेतकरी संघटनेचे ललित पाटील बहाळे यांनी केले आहे। यावेळी आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत शरद जोशी स्थापित शेतकरी संघटनेचे जिल्हाप्रमुख नरेंद्र चौधरी, माजी जिल्हाप्रमुख गुलाबसिंग रघुवंशी, महेंद्र पटेल, शांतू पटेल, उपमहाप्रमुख शशिकांत भदाणे उपस्थित होते। सपना चौधरी, जय मल्हार न्यूज नंदुरबार। संघटना जी शरद जोशींनी स्थापन केलेली आहे ती शेतकरी संघटना 10 तारखेला म्हणजे 10 जूनला किसान तंत्रज्ञान स्वातंत्र्य सत्याग्रह याचा वर्धापन दिन मनवत आहे आणि तो नंदुरबारच्या जवळ जो वाकाचार रस्ता आहे तिथं सगळे जाऊन गुजरात मधून HTBT बियाणं महाराष्ट्रामध्ये आणणार आहेत आणि सविनय कायदेभंगाचं आंदोलन करतील। हे आंदोलन याच्यासाठी महत्वाचं आहे की HTBT म्हणजे फक्त कापूस नाहीये, म्हणजे HTBT मुळे कापसात अनेक फायदे आहेत हे बरोबर आहे, पण HTBT हे जेनेटिक इंजिनिअरिंगचं प्रातिनिधिक स्वरूप आहे शेतकऱ्यांकरता। जेनेटिक इंजिनिअरिंग ही गोष्ट शेतीमध्ये आली पाहिजे आणि त्याला AI जर का संयोग मिळाला तर आपण या देशासाठी आपण डेमोग्राफिक डिव्हिडंड मिळवू शकतो, इतकं मला खात्रीने वाटतं। कोणाला पाठिंबा माझ्या शेतकरी संघटनेला कोणाला पाठिंबा मागत नाही। ज्यांना कोणाला आपणहून यायचं असते, कारण ही ओरिजिनल शेतकरी संघटना आहे, याच्यातनं लोक बाहेर गेले आहेत, तेव्हा ज्यांना कोणाला यायचं असेल त्यांना आमंत्रणाची गरज नाही। आणि शेतकरी संघटना ही असेल ती कार्यकारिणी या तत्वावर चालत असल्यामुळे कोणीही कधीही या शेतकरी संघटनेत येऊ शकतो। शेतकरी संघटनेतून कोणाला हाकलण्याची सुद्धा म्हणजे काढून टाकण्याची सुद्धा व्यवस्था नाही आहे। असेल ती कार्यकारिणी म्हणजे आता समजा आपण इथं कार्यकारिणीत बसलो तर तुम्ही सगळे सदस्य होऊन जाल कार्यकारिणीचे। असेल ती कार्यकारिणी असा कन्सेप्ट आहे, म्हणून कोणाला मदत मागायची की नाही मागायची
हा विषयच येत नाही. वाटत असेल किंवा वाटत असेल की हा विषय महत्वाचा आहे तर त्यांनी सगळ्यांनी आलं पाहिजे. ते शासनापर्यंत विषय मांडून झालेले आहेत, परंतु शासनही कोर्टामध्ये असं म्हणते आहे की आम्ही याच्या बाजूनी आहे, खास करून HTBTच्या. इतर जे काही जेनेटिक इंजिनिअरिंगचे प्रॉडक्ट आहेत ते अजून टेस्टेड नाही आहेत, तर त्यांना टेस्ट केलं पाहिजे आणि टेस्टिंग नंतर, प्रयोगानंतर, चाचण्यांनंतर ते एन्व्हायरमेंटल रिलीज साठी आले पाहिजे. तेव्हा एक्सपेरिमेंट बंद न करता, चाचण्या बंद न करता, सगळ्या गोष्टीच्या चाचण्या, जे जे काही नवीन प्रॉडक्ट येतील त्याच्या चाचण्या करायला पाहिजे आणि त्या जर का अनुकूल असल्या मानवी समाजाच्या तर त्याचा एन्व्हायरमेंटल रिलीज केलं पाहिजे.